आपण पाहू शकतो की या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे तो सर्व एकवटलेला आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो, पोस्टर, बॅनर्स घेऊन हे सर्वच विरोधी पक्षातले आमदार जे आहेत ते हिवाळी अधिवेशनाकरता विधान भवनाकडे निघालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं। त्या वक्तव्याच्या विरोधात सर्वच देशातले विरोधी पक्ष जे आहेत ते एकवटलेले असल्याचं पाहायला मिळतात। या सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे राज्यात आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत आणि सर्वच विरोधी बाकावरच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी संपूर्ण संविधान चौकामध्ये हे आंदोलन केलेलं होतं आणि हे आंदोलन करत असतानाच हे सर्वच आमदार जे आहेत ते आता विधान भवनाकडे कूच या सर्वच आमदारांनी केलेली आहे आणि आता अशाच पद्धतीने आंदोलन करत जे आहे ते सध्या विधान भवनाकडे हे सर्वच विरोधी बाकावरचे आमदार जे आहेत या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात विधिमंडळामध्ये हे सर्वच आमदार जे आहेत ते उपस्थित होतील। अभिजित वंजारी असतील, सचिन अहिर असतील, अंबादास दानवे असतील, अमीन पटेल असतील, भाई जगताप असतील, रोहित पवार असतील, रोहित पाटील असतील, आदित्य ठाकरे असतील, विश्वजित कदम असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले असल्याचं पाहायला मिळतंय। अभिजित वंजारी आपल्या बरोबर आहेत। अभिजित वंजारी जी खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी या ठिकाणी आहे आणि या दीक्षाभूमीमध्ये आज तुम्ही आंदोलन करताय, काय मत? देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा ज्या पद्धतीने अपमान केला आहे त्या अपमानाच्या निषेधार्थ आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आमदार आज रस्त्यावर उतरलेलो आहे। बाबासाहेबांचा अपमान या देशातला कुठलाही व्यक्ती सहन करणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला संदेश द्यायचा आहे। शशिकांत शिंदे आपल्या बरोबर आहे। शशिकांत शिंदेजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण घेतलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या वक्तव्यावरती नहीं सहेगा हिंदुस्तान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा तुम्ही निषेध। विश्वजित कदम आपल्या बरोबर आहेत। विश्वजित कदम देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विश्वजित कदम यांच्याशी बोलणार आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची पाठराखण करतात आहेत का ट्विट? हे किती दुर्दैव आहे आपल्या देशाचं की ज्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं आणि आपल्या देशाला संविधान दिलं। ज्या संविधानांच्या मूल्यांवर आज भारताचं लोकतंत्र चालू आहे, या लोकतंत्रावरच कुठेतरी घाला घालण्याचा प्रयत्न आज केंद्रीय गृहमंत्री करतायत। हे अत्यंत दुःखाची आणि घृणास्पद गोष्ट आहे आणि त्या पद्धतीला आज त्यांचे पाठराखण देशाचे पंतप्रधान करतात, हे अत्यंत चुकीचं आहे। परंतु परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान आदर राखण्याचं काम या देशातले लोक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे करू आणि म्हणून आज आम्ही निश्चित करतो। नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असं भाजप आता सांगतंय। खरं तर त्यांचं तैलचित्र संसदेत लावलं नव्हतं। नाही, आता काही खोटं नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न भाजपचे लोक करतायत। अशा खोट्या नेरेटिव्हला देशाचे लोक बळी पडणार नाहीत। खरं तर आपण पाहिलं की विश्वजित कदम यांनी आपल्याशी प्रतिक्रिया दिली की खोटं नरेटिव्ह जे आहेत ते आता सत्ताधारी जे आहेत ते पसरवतात आहेत आणि त्याचमुळे खरं तर हा खोटा नरेटिव्ह सत्ताधाऱ्यांकडून पसरवला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जो आहे तो कुठेतरी झालेला आहे आणि ते लपवण्याकरता आता खोटं नरेटिव्ह जे आहे ते भाजपकडनं पसरवलं जाते असं मत जे आहे ते विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोलताना केलं। सर्वच जेवढे विरोधी बाकावरचे आमदार आहेत त्यांनी संविधान चौकात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ आणि भाजपच्या विरोधात आंदोलन केलं आणि आता हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते विधान भवनात गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन या सर्वच आमदारांनी जे आहे या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो यावेळेस संपूर्ण विधान भवनाच्या परिसरामध्ये लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आलेले होते। आता विधान भवनात गेलेले आहेत। विधान भवनात जाऊन 101च्या चर्चेमध्ये सर्वच नेते मंडळी सहभागी होतील आणि त्यानंतर संपूर्ण कामकाजात सहभागी होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत अक्षय मंगणे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।